ग्रँड स्ट्रॅटेजी आदिलशाहीचा मुलूक जितका लवकर मारता येईल, कारण पन्हाळ्याचे इथं लोक गाफील होते आदिलशाहीचे. खाली गलबाला झाला, सैन्य आलं, कुणाचं सैन्य आहे? ते म्हणाले शिवाजी महाराजांचं सैन्य. म्हणाले आमचे अफजल खान कुठे आहेत? ते म्हणाले अफजल खान वर, शिवाजी महाराज खाली आलेत. हे देऊन टाका म्हणाले किल्ला पहिल्यांदा या सगळ्यांनी. अशा केवळ दहशतीखाली किल्ले आले, तर लढाया झाल्याच नाहीत. पण हीच तर स्ट्रॅटेजी होती, एखादी स्ट्रॅटेजी की लोक गाफील आहेत याचा फायदा आपण ताबडतोब घेतला पाहिजे आणि सरप्राईज अटॅक्स केले पाहिजेत. त्यामुळे मुलूक वाढला. पुढची लढाई शिवाजीराजे कुठं खेळले? कोल्हापूरला खेळले. लढाई झालीच नाही. रुस्तुमे जमा आला होता, त्यांनी कोण लोक कुठं कुठं ठेवले, डिप्लॉय केले, आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्यासमोर आपले कुठले लोक ठेवलेले होते हे सगळं दिलं आहे कवींद्र परमानंदांनी. फक्त पळ पहिल्यांदा कुणी काढायचं आदिलशाहीतल्या सेनेने एवढंच राहिलेलं होतं त्याच्यात. तो स्वतः रुस्तुमे जमानच पहिल्यांदा पळत सुटला तिकडून. लढाई बिडाई काही झाली नाही त्या सगळ्यात. तुम्ही कल्पना करा जरब किती बसली असेल. अफजल खानाला शिवाजीराजांनी एकांगी करून मारलं आहे की जरब काय झाले. आणि मग ज्या काही अफवा सगळ्या सुरू झाल्या की याला हरक्युलिसची ताकद आहे, हा एका वेळेला सगळीकडे असतो, याला पंखच आहे, त्याला उडता येतं, याला गुप्त होता येतं, सगळ्या ह्याच्यातनं अशा ज्या प्रॉपगँडा झाला. आणि तो तसाच ठेवला होता महाराजांनी. तो काही डिस्टर्ब करायचं त्यांनी काही कारण, कारण होऊ दे म्हणाले. तसंच काही झालं. पोर्चुगीज लोक म्हणत आहेत भारतात कुठेही लढाई जर का झाली तर त्याचा सूत्रधार शिवाजी आहे म्हणून. इथपर्यंत लोक गेले. पोर्चुगीज लोक म्हणत आहेत या सगळ्या ह्याच्यात. तुम्ही कल्पना करा काय झालं असेल. म्हणजे सगळे लोक पहिल्यांदा तिथं चिलमी पेटवून बसलेले असतील की आता अफजल खान येणार असं करत बसलेले सगळे, असं करत. ते म्हणाले अरे शिवाजी खाली देऊन टाका म्हणाले घाबरून. पुढं विशाळगड आला पुढचा. पन्हाळ्यावर शिवाजीराजे थांबले. बघा आत येऊन दिलं नाही नंतर कोणाला. कोल्हापूरला लढाई खेळली, शिवाजीराजे पन्हाळ्याला जाऊन थांबले. पन्हाळा ते विशाळा आणि विशाळगडवरनं आले. अजून एक सांगतो आता, आणि ह्या गोष्टी तुम्हाला जे काही या चरित्रात वगैरे लोक लिहित नाहीत. शिवाजीराजे जिजाऊ साहेबांना राजगडावर भेटून प्रतापगडला गेले ना, ते साधारण सप्टेंबर 1659 गेले. बघा, सप्टेंबर 1659 राजगडावर जिजाऊ साहेबांना भेटून शिवाजीराजे प्रतापगडावर आले. प्रतापगडावरनं ते लगेच पुढे आले. आता अफजल खानाला मारल्याच्या नंतर महाराजांनी ताबडतोब जाऊन आईला सांगायला नको होतं का तुम्ही सांगितलं आऊसाहेब मातोश्री साहेब म्हणून मारला आम्ही. साखरा वाटा, हत्तीवरनं साखरा वाटा, भांड्यांचे आवाज करा, म्हणजे तोफांचे आवाज करा. नाही, शिवाजीराजे गेले सीमेवर, पन्हाळ्यात अडकले, पन्हाळ्यातून सुटले, विशाळगडवर गेले. तो मसूद विशाळगडला वेढा घालायला लागला. शेवटी त्याचा पराभव झाला. तिथनं शिवाजीराजे आले आणि मग ज्या वेळेला भेटले मध्ये 1.25 वर्ष गेलेलं होतं. तुम्ही कल्पना करा काय. आई आणखी मुलगा हे जे स्वराज्य सांभाळत आहेत हे दोघंजणं 1.25 वर्षानंतर भेटलेले आहेत सगळ्यात. महाराजांना वाटलं नसेल किंवा आऊसाहेबांना वाटलं नसेल की ह्यांनी माझ्या मुलांनी काय पराक्रम केला, थोर पराक्रम केला की भेटावं आपल्याला त्याला. आणि महाराजांनाही वाटलं असेल काय पराक्रम केला ते जाऊन दाखवावं, आऊसाहेबांना सांगावं. नाही, स्वराज्यवृद्धी, राज्याची वृद्धी, राज्याच्या सीमा बळकट करणे, राज्याचा विस्तार करणे आणि युद्ध खेळायचं तर ते सीमेवर खेळणे, यासाठी हे सगळं शिवाजीराजांनी हा पायंडा दाखवून. तुम्हाला अजून एक सांगतो, मी पहिल्या दिवसापासून छोटे छोटे धक्के देत चाललो आहे. काल जरा थोडेसे जास्तीच बसले असतील कदाचित. परंतु शिवाजीराजे पन्हाळ्यावरनं निघाले त्या दिवशी तारीख होती 12 जुलै 1660 आणि विशाळगडला पोचले. मध्ये काहीही झालं नाही. विशाळगडच्या पायथ्याची लढाई झाली थोडीशी, काही नाही. ते घोडखिंड बिडखिंड वगैरे असला प्रकार काही नाही आहे, काहीही नाही आहे कुठेही. अस्सल कागद म्हणत नाहीत, शिवभारत म्हणत नाही. बांदलांचे सगळे लोक होते. बांदलांचा जो देशमुख होता रायाजी वयानं लहान होता आणि सगळा कारभार बाजीप्रभू बघत होता. आणि हे सर्व लोक 600 लोक बांदलांचे हे पहिल्यांदा विशाळगडावर होते. आणि ज्या वेळेला सिद्धी जोहर वेढा घालायला येतो असं म्हणताना महाराजांनी पन्हाळ्याच्या बेहबुदीकरता म्हणजे मजबूतीकरता हे सगळे लोक विशाळगडावरनं पन्हाळगडावर बोलवले.
यांना पन्हाळा ते विशाळा रस्ता माहीत होता, विशाळगड ते पन्हाळगड रस्ता माहीत होता, यांना तिथला सगळा भूगोल पाठ होता बाजीप्रभू आणि सगळ्यांना. त्यामुळं 600 बांदलांचे लोक हे महाराजांना घेऊन 21 तासात 64 किलोमीटरचं अंतर करून विशाळगडला पोचले. अंतरं दिलेली आहेत, योजनात दिलेली आहेत, प्रहरात दिलेत. 7 प्रहरात शिवाजीराजे पोचले म्हणून दिले. 1 प्रहर म्हणजे 3 तास. 21 तासात महाराज पोचले तिथे. पण सिद्दी मसूद आला. सिद्दी मसूद म्हणजे जोहरचा जावई. आता जावयाने काहीतरी पराक्रम करून दाखवा म्हणून जोहरने त्याला पाठवून दिला. हा विशाळगडला वेढा घालायचा प्रयत्नाला लागला. आता म्हणाले पन्हाळ्याहून आपण विशाळगडला आलो आहे, आता इथं कुठं सापडायचं. मग शिवाजी राजांची परवानगी घेऊन बाजीप्रभू वरनं उतरला खाली, विशाळगडावरनं खाली उतरला आणि विशाळगडच्या पायथ्याशी लढाई झाली. त्याच्यात सिद्दी मसूदचा पराभव झाला आणि त्याच्यात बाजीप्रभू त्या लढाईत पडला. तिथं खिंड आहे बारकी, अगदी छोटीशी खिंड आहे विशाळगड आणि मेनलँडच्यापासून. बाजीप्रभूचा काही पराक्रम कमी होत नाही. बाजीप्रभू विलक्षण पराक्रमी होता, पराक्रम गाजवला त्यांनी तिथं, मसूदचा पराभव केला, पण बाजी बिचारा पडला त्याच्यात. आणि मग शिवाजीराजे आले आणि मग त्यांनी काय करावं, माझ्यावर तोफा डागल्या ना तिथं, युनियन जॅक लावून पन्हाळ्यावर ज्या इंग्रजांनी तोफा डागल्या तिथं पुढं त्यांनी राजापूरची वखार खणून काढली. महाराज सगळ्या इंग्रजांना पकडलं. हेनरी रिव्हिंग्टनला तिथं आणून ठेवलेलं होतं की स्वतःच्या तोफा होत्या त्याला फॅक्टरीतनं बडतर्फ केल्याचं सगळं पत्र आलं होतं. त्याच्यावर तो बसला होता खुर्चीच्या खाली, गादीखाली ठेवून तो, आणि तो स्वतः तोफा भाड्याने देत होता सगळ्यांना तिथं. पण त्यालासुद्धा असा काही अडकवला, पुढं 3 महिन्यात गारद झाला तो, पार सुरतेला वारला सगळं. मुगाच्या डाळीचे खिचडे खाऊन काय होणार शेवटी यांचं सगळे, तिथं वारला तो त्याच्यात. पण हे सगळं जे आहे ते काही सामान्य राजकारण नाही आहे. तुम्हाला एक दूरदृष्टी लागते, ताकद लागते, पण अंदाज लागतो शत्रूच्या ताकदीचा, आणखी त्याच्या कमकुवतपणा कुठे हे जोखण्याचा अंदाज त्याला पूर्णपणे असावा लागतो. त्यामुळं विशाळगडाची जी लढाई, पन्हाळगड, विशाळगड आणि प्रतापगड हे काही वेगवेगळ्या नाही आहेत. ही ग्रँड स्ट्रॅटेजीचा सगळा भाग येतो, शिवाजीराजांच्या ग्रँड स्ट्रॅटेजीज. एक्सपान्शन ही पहिली गोष्ट होती, पण एक्सपान्शन केल्यावर मजबूतीकरण करणं या सगळ्याचं ही फार मोठी गोष्ट आहे. माणसं चोख निवडायची. म्हणजे त्याच्यात लिहिलं आहे, जर का फितुरी झाल्याचा संशय आला तर माणसाला पकडायचं आणि गर्दन मारायची, गुन्हा साबित झाला तर गडोगडी मस्तक फिरवायचं, असं लिहिलेलंच आहे ते. कोण करेल फितुरी त्याच्यात. पण विशाळगड, जावळी, त्याच्यानंतर हा सगळा मुलूक चतुर्बेटपर्यंत, मकरंदगडपर्यंत शिवाजी महाराजांना पूर्ण माहीत होता सगळ्या. तिथे एक कांदाट नावाची नदी वाहते, कांदाट खोरं म्हणतात त्याला. तर कांदाट खोऱ्याची मोरे मंडळीच आहेत बरीचशी, पण तो सुद्धा भाग शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वेळेला दाबून ठेवलेला होता की लोक इकडून पळायला लागले तो चोपायचं त्यांना म्हणून. सर इतके सील करून ठेवलेल्या होत्या सगळ्या याच्यातून, कुठं जाता कामा नाही सगळ्या. अशा तो जो जनरल म्हणून, जनरलकडं इन्फॉर्मेशन जी लागती, इनपुट्स लागतात ठरवायला, त्या इनपुटसाठी एक वेगळं खातं असतं आणि ते गुप्तचरांचं खातं असतं. आणि शिवाजीराजांचं गुप्तचरांचं खातं अत्यंत बळकट होतं. शिवाजीराजे हेर खात्यावर प्रचंड पैसे खर्च करतात. ते हेर त्यांना वेळेत बातमी आणून देतात आणि त्याच्यावर शिवाजीराजे आपले प्लॅन्स ठरवतात. हे सगळं दिले ते. शिवाजीराजांनी सुरत लुटली ना, सुरतेचा ब्लूप्रिंट यांनी आणलेला होता, सगळा अख्खा सुरतेचा ब्लूप्रिंट होता. पण शिवाजीराजांना यावं लागलं कारण शायस्ता खान आला. शायस्ता खानाच्या बरोबर 1,00,000 फौज होती. आमच्या स्वराज्याची सगळी फौज गोळा जरी केली ना तरी 40,000 झाली नसती त्यावेळेत. आणि हा येऊन बसला बादशाचा मामा, बादशाचा जैसा प्रतिमा, असं लिहिलं आहे त्याच्यात त्यांनी की हा येऊन बसला शायस्ता खाना किताब आहे. 3 वर्ष पुण्यात होता. एकच किल्ला घेतला त्यांनी, तो सुद्धा भुईकोट किल्ला पुण्याच्या जवळ असलेला चाकणचा घेतला त्यांनी. आणि बाकी काही घेच ना, मी जाईच ना, तो कुठेही जाईना. रोज आपलं मेजवान्या चालायच्या, नाचगाणी चालायची. ह्या मुघलांची मनोवृत्ती त्यावेळची काय होती हे दाखवणारा एक प्रसंग महासिर आलमगिरीमध्ये आहे. साकी मुस्तैद खानाने लिहून ठेवलेला आहे.
या शायस्तेखानांनी त्याच्या एका मुलीचं लग्न पुण्यात लावलं. त्या मुलीचं नाव परी बेगम. शाहिस्तेखानाची अजून एक बहीण होती, म्हणजे जशी फरजाना बेगम नावाची एक त्याची बहीण होती. हे फरजाना बेगमेचं लग्न जाफर खान वजीराशी झालेलं होतं. त्याला 2 मुलगे होते. एकाचं नाव होतं कामदार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं नामदार खान. त्याच्यातल्या कामगार खानाशी परी बेगमेचं लग्न पुण्यात शाहिस्तेखानाने लावलं. जाफर खान लग्नाला आला होता बरं का, मुद्दामून पुण्यात. वजीर औरंगजेबाचा हा मुद्दामून पुण्यात येऊन गेला, तिथं कसब्यात लाल महालाच्या जवळ. पुण्याला 3 दिवस सुट्टी देऊन टाकली होती त्यांनी. आणि हा हालेच ना, मेजवान्या चालू आहेत. तर शिवाजीराजे राजगडला जाऊन बसलेत. बरं, शाहिस्तेखानाला एक गोष्ट माहिती होती, ह्या माणसाच्या फार जवळ जर का गेलं तर तो आतडी बाहेर काढतोच तिथनं. त्यामुळं फार जवळ जाता कामा नये. त्यामुळं आपण पुण्यात थांबू, बघूया काय होतं. नामदार खान आला त्याच्याकडे, म्हणजे त्याचा भाचा आला धाकटा. आणि तो शायस्तेखानाला म्हणाला की मामूजान, अरे आपण 3 वर्ष इथं बसलो आहे, एक किल्ला फक्त चाकणचा घेतला, तुम्ही मला परवानगी द्या, मी जातो आणि शिवाजीला पकडून घेऊन येतो. आता शाहिस्तेखान काय म्हणतोय बघा. मुघली मनोवृत्ती कशी होती ते सांगणारं त्याचं द्योतक हे आहे. शायस्ता म्हणाला, तू तुझ्या जवानीच्या जोशात असं बोलतोयस म्हणाला सगळे. अरे आपण जर का शिवाजीला पकडलं तर औरंगजेबाला दक्षिणेत कोणी मोठा शत्रू राहणार नाही. आणि एवढी मोठी कामगिरी केली म्हणून तो आपल्याला काबूल आणि कंदाहारला पाठवेल. त्याच्यापेक्षा पुणं काय वाईट आहे, इथली हवापाणी छान आहे म्हणाला इथलं सगळंच. मी सांगत नाही, तिथं लिहिलं आहे त्या कागदात. तो म्हणाला तू जाऊ नको, काबूल कंदारला डिफ्यूट करेल आपल्याला, फार पंचायत भिकार मुलूक आहे तो सगळा तिथला. त्यामुळे नामदार खानाने काही केलं नाही. आणि हे सगळं शिवाजी महाराजांना त्यांच्या हेरांनी येऊन सांगितलं. महाराज, शायस्तेखान म्हणतो आता हलणार नाही, मी आता इथंच राहणार. महाराज म्हणाले, आता आपल्याला जायला पाहिजे. आता तो जर का येत नाही म्हणतोय तर आता आपल्याला जायला पाहिजे. त्याला तो उखडून काढला पाहिजे इथनं. माझा मुलूक बर्बाद करतोय 3-3 वर्ष. रयत सगळे डोंगरात जाऊन राहिले, गाई गुरं पळवलेली जात आहेत, मुली पळवल्या जात आहेत सगळ्या. जाळपोळीला ऊत आलेला आहे, ह्यांची गाणी बजावणी चाललेली आहेत. कव्वालीचे सूर सगळे ते आमच्या लाल महालातनं सगळे यायला लागलेले आहेत. आता तिथं जाऊनच ह्याला वचपा काढला पाहिजे, ह्याला तिथंच ठोकला पाहिजे नाही. पण लाल महाल काय होता सगळ्यांना माहिती होतं. तिथले वाडे पुणं सगळं अगदी तळात फोडासारखं सगळ्यांना माहीत होतं सगळ्या. पण खानाकडं किती लोक आहेत, आपण किती लोक न्यायचे, कसे न्यायचे, काय न्यायचे, ह्याच्यासाठी तयारी लागते ना, ह्याच्यासाठी प्लॅनिंग लागतं ना. अहो, एक माणूस जरी म्हणाला असता त्यातला चुकून, कुणाला तरी भलत्याला भावाला म्हणाला असता, मेवण्याला म्हणाला असता की आम्ही पुण्याला चाललो आहे बरं का, जाणार आम्ही शाहिस्तेखानाच्या इथं, असं जरी चुकून म्हणाला असतं, ते कळलं असतं शाहिस्तेखानाला, म्हणजे काय झालं असतं सर. कुणी म्हणाल्याचं दिसत नाही. आणि आता शिवाजीराजांनी काय केलं, मला आठवते, मग आमच्याकडं एक नवीन कोणी CEO एका कंपनीत आला ना की मग तो स्वतःचे काहीतरी नियम काढतो. पहिली गोष्ट म्हणजे आधीचा जो असेल, त्याचा जो प्रेडिसेसर असेल, त्यांनी कशी कंपनी गाळात घातली इथपासून त्यांनी सूर काढायला सुरुवात करतो. आणि मी कसा श्रेष्ठ आहे, मी कसा अमुक आहे, माझे कॉन्सेप्ट्स कसे आहेत वगैरे सांगायला सुरुवात करायची. त्याच्यात आमच्याकडे एक वीर आले असेच पूर्वी, आम्ही होतो तिथं, मी त्यावेळेला एक्झिक्युटिव्ह होतो. जस्ट इन टाईम नावाचा एक त्यावेळेला, मी आता सांगतो ही गोष्ट 30 वर्षापूर्वी, जस्ट इन टाईम. म्हटलं म्हणजे काय, तर म्हणाले आता आपण इंजिन्स जे आहेत 20 इंजिनं आपल्याला करायचे आहेत, आपण इन्व्हेंटरी ठेवायची नाही. म्हणाले काय नाही, वी विल वर्क विदाउट इन्व्हेंटरीज and we'll gear up our ancillary industry in such a way that the entire material will come over here on the same day of the assembly. म्हणजे शॉप सगळा, बाकीचे बाहेरचे सगळे सप्लायर यांनी 20 इंजिनला लागणारं मटेरियल त्या दिवशी आणून द्यायचं. म्हणजे सगळं ते इंजिन बांधून देऊन संपून टाकायचं, इन्व्हेंटरीच नाही. कॉन्सेप्ट चांगला आहे कागदावर, हा सगळ्यात प्रत्यक्षात आपल्याकडे घडत नाही. पण आपल्याकडे एखादा लेत असेल, अरे काय झालं रे, माणूस का नाही आला, नाही आई वारली, गेला तिकडं. लोकांनी किती वेळा आईला मारलं आहे त्याच्यातनं असे.
आई गेली, हा गेला, मेवणी गेली, लग्न आहे, कुंजा आहे, असं करत थोडक्यात म्हणजे मटेरियल कधी वेळत नाही. एक कॉम्पोनंट 3000 कॉम्पोनंट्समधला एक कॉम्पोनंट जर का नसेल तर ॲसेंब्ली होऊ शकत नाही. मग जस्ट इन टाईम कॉन्सेप्ट कसा काय चालणार इथं आमच्याकडं? जपानमध्ये चालेल तो, कारण ते लोक डिसिप्लिन्ड आहेत. कोबेला भूकंप झाला त्यावेळेला ते म्हणाले आम्हाला बाकी बाहेर की कोणाचीही मदत नको, आम्ही आमचं सगळं परत उभं करू सर. तर फुकुशिमा झालं एवढं आहे की जपानने कुणाकुणाकडनं मदत घेतली बघा तुम्ही आकडे. इतके डिसिप्लिन लोक आहेत, ते म्हणाले आम्ही जास्ती काम करू. सगळेच लोक जास्ती काम करायला तयार, पण म्हणाले आम्ही बाहेर की मदत घेणार नाही. इथं आपल्याकडं तसं नाही. त्यामुळे आपल्याकडं कॉन्सेप्ट चांगले असले तरी चालत नाहीत. इथं शिवाजीराजांनी आयत्या वेळेला लोक एकत्र आणले बघा सर. हे काही लेंढार काय, त्यांच्याबरोबर 200-400 लोक असतील, 1000 असतील काय, 200 असतील, 500 असतील. ते पुण्यात एका वेळेला सगळे लोक आले म्हणजे कळलं असतं ना काय झालं आणि काय नाही, ते कशाला आलेत लोक ते. पण कुणीतरी कुणाचं तरी लग्न काढलं बरं का. आपल्याच लोकांनी सांगितलं, कुणाला तरी गाळात घातला, तुझं लग्न आहे आता, तू लग्न करून घ्यायचं या मुलीशी, चल पुण्यातच लावायचं लग्न, आम्ही सगळे वराडी तुमचे तिथं येणार, आम्ही सगळे लग्न आम्ही लावून देणार, रात्री पसार होणार तिथनं. एकदा गोरज मुहूर्त झाला, लग्न झालं की आम्ही पसार होणार. दिवस रमजानचे आहेत. रमजान म्हणजे दिवसभर उपास करायचे आणि रात्री सूर्यास्त झालं की खायचं आणि मग झोपायचं. बघा लोक कसे निवडतात, काय काय निवडतात, लोकांचं काय चालतं आहे सगळं माहीत होतं इथं लोक. आणि तिथला सगळा प्लॅन माहिती. आता शाहिस्तेखान ऐन त्या लाल महालात होता का लाल महालाच्या पलीकडे असलेल्या बागेत छावणी टाकून होता का तिथल्या तंबूत होता का काय, कुठं काय असेल, त्याच्यावरनं भांडायचं काही कारण नाही. शिवाजीराजांनी नेमकं काय केलं हे महत्त्वाचं आहे सगळ्याकडे. पण त्यांनी लोक जमवले आहे त्या वेळेला. रात्र झाली, सामसूम झाली, त्यावेळेला आपली जी मंडळी होती त्यांनी बरोबर जागा हिरली होती. ते म्हणाले जेवणं झालेले आहेत आणि ते आचारी बिचारी सगळे आता ती भांडी अशी धुवून बिवून ठेवायचे मागं लागले. आपले लोक भिंतीवरनं उतरले बरं का पाठीमाग. 2-4 आचार्यांनाच चोपला तिथं त्यांनी. पहारेकरी झोपले होते खाऊन नेहमीप्रमाणे. मग आपल्या लोकांनी त्यांना असा पहारा करतात काय असं म्हणून मारलं सगळ्यांनी तिथून. आणि सगळी त्या लाल महालात घुसली. बरं हा कुठं बसला आहे शाहिस्तेखान हे नेमकं माहीत नव्हतं सगळ्यात. शाहिस्तेखानाचा मुलगा आदल्या दिवशी आला होता, त्याचं नाव अबुल फतह खान. त्यामुळं कुठं तो आहे पण तरी महाराजांना पत्ता लागला. आणि शिवाजीराजे सगळे बरोबर त्या खानाच्या तिथं गेले. तोपर्यंत त्या बायका उठल्या होत्या खानाच्या, किती होत्या देवजणे पण बऱ्याच असत्या 5-6. क्षमादानं वगैरे चिरागदानं त्यांनी विझवून टाकली, अंधार केले. पण हा जाताना दिसला म्हणून महाराजांनी एक वार काढला खाडकन त्याचा. तो कळतो तलवारीला वार लागल्याचं कळतं, आपल्याला जाणीव होती. महाराजांना वाटलं बहुतेक याची गर्दन मारली गेली सगळ्याच्यात. चला चला म्हणाले, काम झालं आता. म्हणून आपल्याच लोकांनी मुघलांचेच वेश घातलेले होते तिथं सगळे. त्याले दरवाजापर्यंत आणि आरडाओरडा या म्हणाले आत लवकर, कोण लोक घुसलेत बघा इथं, गनिम घुसलाय म्हणून आपल्याच लोकांनी दरवाजे उघडले. मुघल आत आल्यावर आपले लोक बाहेर त्याच दरवाजाने पसार झाले सगळ्याचे. हे सगळं प्लॅन करायला तुम्हाला किती गोष्टींवर ध्यान ठेवावं लागतं बघा. बारीक सारीक सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, अचूक माहिती पाहिजेत. नदी ओलांडून मग बाजी सर्गेराव घोडे घेऊन उभा होता. आमचा सध्याचा भांबावडा म्हणजे भांबोरडा आहे, तिथं रोकडोबाचं देऊळ आहे, मारुतीचं देऊळ आहे, तिथं उभा होता. आणि मग तिथनं शिवाजीराजे जरेसाकडे गेले, जरशेश्वरला गेले, मग सीमागडला गेले पडते. पण ह्याचा दणका त्या शाहिस्तेखानाला एवढा बसला, अरे तो म्हणाला 60-70 हजार फौज इथं आहे सगळ्या ह्याच्यातनं. हा माणूस कुठनं भूतासारखा येतो, कुठनं आमच्यावर हल्ला चढवतो, माझ्यापर्यंत पोचतो, माझी बोटं सगळी तोडतो, उद्या गर्दन मारेल हा तिकडं. 3 वर्ष पुण्यात राहिलेला शाहिस्तेखान 6 एप्रिलला त्याच्यावर हल्ला झाला, 63 झाली. पुढं 3 दिवसात 3 बोटं गमावून निघून गेली. 3च दिवसात पळाला बरं का हा इथनं. नकोच म्हणाला, पुण्यात राहायला नको, भयंकर शहर आहे म्हणाला आहे इथं सगळ्या ह्याच्यातलं. आधी म्हणत होतं चांगलं आहे सगळ्या ह्याच्यात, उत्तम हवा पाणी. तो म्हणाला भयंकर लोकांचं शहर आहे. मग तो औरंगाबादला गेला, मग त्याचं डेप्युटेशन बंगालला केलं. बादशाची ज्याच्यावर खप्पामारी जे होत असे त्याला बंगालमध्ये पाठवत असत सगळ्या. दलदलीचा प्रदेश सगळा जो आसाम बिसाम वगैरे मध्ये तिकडं. तिकडं त्यांनी चांगलं काम केलं शाहिस्तेखानाने. तिथं पोर्तुगीज लोक एका बेटावर किल्ला बांधत होते.
तर त्यांना हुसकून लावून त्यांनी किल्ला बिल्ला ताब्यात घेतला आहे तिकडं शाहिस्तेखानाने. आग्र्याला वारला तो नंतर.